Hello, we are going to learn about the fractions. Fractions means अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. व्हॉट इज फ्रॅक्शन. तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघायचा आहे आणि बघितल्यानंतर आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. अपूर्णांक फ्रॅक्शन 2/3 याला अपूर्णांक म्हणतात. 2/3 इज कॉल्ड फ्रॅक्शन. येथे 2 हा अंश तर 3 हा छेद आहे. हिअर 2 इज न्यूमरेटर अँड 3 इज डेनॉमिनेटर. अशा प्रकारे आपण या अपूर्णांकाची डेफिनेशन या ठिकाणी करू शकतो किंवा याला असं रीड करू शकतो 2/3. आणि दुसरा एक पद्धत आता आपल्याला पाहायचं आहे हा कसा वाचायला जातो. हा अपूर्णांक 2/3 असा सुद्धा वाचला जातो. 2/3 इज रीड ॲज 2 डिनॉमिनेटर 3. आता त्यानंतर बघायचं आहे आपल्याला सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांकालाच इंग्रजीमध्ये इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं म्हणतात. समान किंमत असलेल्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. फ्रॅक्शन ऑफ इक्वल व्हॅल्यू आर कॉल्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ज्या दोन अपूर्णांकांची व्हॅल्यू ही सेम असते त्याला आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं म्हणूयात. त्याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. एक्झाम्पल्स. 1/2 इज इक्वल टू 1 × 2 अँड 2 × 2 इज इक्वल टू 2/4. म्हणजेच अंशाला आणि छेदाला म्हणजे डेनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला एकाच जर संख्येनं आपण गुणलं किंवा भागलं तर जे अपूर्णांक आपल्याला मिळतं किंवा जे फ्रॅक्शन आपल्याला मिळतं त्यांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात किंवा त्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. 3/4 इज इक्वल टू 3 × 4/4 × 4 म्हणजे या ठिकाणी 3/4ला आपण 4ने मल्टिप्लाय केलं आहे आणि त्यामुळे जो मिळालेला फ्रॅक्शन आहे तो आहे 12/16. या प्रकारेच 1/2चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन जो आहे 2/4 आहे आणि 3/4चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन हा 12/16 आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण सममूल्य अपूर्णांक बघू शकतो. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नंतर आता पाहायचं आपल्याला लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शनची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. फ्रॅक्शन सच ॲज हुज डेनॉमिनेटर आर इक्वल आर कॉल्ड लाईक फ्रॅक्शन. म्हणजे समछेद अपूर्णांक म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असं म्हणतात. या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल बघतो. 3/4 5/4 अँड 7/4. या तीनही फ्रॅक्शनचे जे डेनॉमिनेटर आहेत ते 4 आहेत आणि ते इक्वल आहेत आणि म्हणून आपण याला काय म्हणतो आहे लाईक फ्रॅक्शन असं म्हणतो आहे. डेनॉमिनेटर आर इक्वल्स ऑफ these 3 फ्रॅक्शन्स म्हणूनच याला आपण आज समछेद अपूर्णांक असं म्हणतो. तिसरा प्रकार आहे भिन्नछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. त्यालाच आपण इंग्रजीत असं म्हणू शकतो अनलाईक फ्रॅक्शन. फ्रॅक्शन सच ॲज विच हॅव डिफरंट डेनॉमिनेटर्स आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन्स. एक्झाम्पल्स बघूया. 3/4 5/6 7/8. या ठिकाणी जे 3 फ्रॅक्शन दिलेले आहेत त्या तीनही फ्रॅक्शनचे डेनॉमिनेटर हे डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं अनलाईक फ्रॅक्शन. अशा प्रकारे आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन असे 3 प्रकार या ठिकाणी फ्रॅक्शनचे आपण बघितलेले आहेत. भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन. जसं लाईक फ्रॅक्शनमध्ये डेनॉमिनेटर सेम आहेत, इक्वल आहेत म्हणून त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो आहे. पण यामध्ये काय होतं की तिन्ही फ्रॅक्शनचे डेनॉमिनेटर अलग आहेत म्हणून त्यांना आपण भिन्नछेद अपूर्णांक किंवा अनलाईक फ्रॅक्शन्स असं म्हणतो. पाहिजे तर 3/4 5/6 अँड 7/8मध्ये 4 6 अँड 8 असे 3 डेनॉमिनेटर डिफरंट्स आहेत आणि म्हणून त्यांना आपण अनलाईक फ्रॅक्शन्स असं म्हणतो. आता आपण बघणार आहोत समछेद अपूर्णांक, याचा लहान मोठेपणा आणि तुलना. समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो हे आपण सर्वप्रथम ध्यानात घेतलं पाहिजे. कम्पेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स खूप अशी म्हणजे चीप अशी आयडिया आहे की त्यामध्ये इन लाईक फ्रॅक्शन द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्यूमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. ज्यावेळेस लाईक फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर ज्याचा ग्रेटर असेल तो फ्रॅक्शन ग्रेटर असतो. या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघतो 3/4 आणि 5/4. 4
दोन्ही साईड डिनॉमिनेटर 4 आहे म्हणजे लाईक फ्रॅक्शन्स आहेत. या ठिकाणी 3 न्यूमरेटर आहे आणि 5 न्यूमरेटर आहे. 3 इज स्मॉलर दॅन 5, देअरफॉर द फ्रॅक्शन 5/4 इज ग्रेटर दॅन द फ्रॅक्शन 3/4. अशा प्रकारचं या ठिकाणी तुलना केली जाते किंवा कंपॅरिझन आपल्याला याची करता येते. म्हणून खूप अशी मस्त अशी आयडिया आहे आणि आपण ती नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे की ज्याचा अंश मोठा आहे म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे हे सगळ्यात लाईक फ्रॅक्शनमध्ये समजण्यासारखी गोष्ट आपल्याला आहे. समछेद अपूर्णांकातील लहान मोठेपणा किंवा कंपॅरिझन बघितल्यानंतर आपल्याला पाहायचे आता भिन्नछेद अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. कन्व्हर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. आता यामध्ये आपण बघतो 3/4 आणि 5/3 हे आपल्या फ्रॅक्शन या ठिकाणी आहेत. 2 फ्रॅक्शन आहेत आणि ते अनलाईक फ्रॅक्शन आहेत. त्यांचं आता काय करायचं आहे आपल्याला म्हणजे त्याला कन्व्हर्ट करायचं आहे लाईक फ्रॅक्शनमध्ये. म्हणजे त्यांची डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यायची. त्याची खूप अशी मस्त अशी एक प्रक्रिया आहे. त्यामधून आपण त्याला समजू शकतो की कसे करायचे आहेत. म्हणून 3 × 3 = 9 आणि 4 × 3 = 12. म्हणजे याला काय केलं आपण पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं आपण त्याला मल्टिप्लाय केलेला आहे आणि नंतरचा तो 5/3 हा जो फ्रॅक्शन आहे त्याला पहिला जो फ्रॅक्शन आहे 3/4 त्या 4नं मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांनासुद्धा आपण डिनॉमिनेटरनं दुसऱ्या अपूर्णांकाच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आहे. तेव्हा आपल्याला मिळते 9/12 आणि 20/12. आता यामध्ये काय होईल 9 आणि 20मध्ये 20 ग्रेटर आहे म्हणून 20/12 हा फ्रॅक्शन ग्रेटर आहे. आणि म्हणून आपण काय करायचं आहे 3/4 आणि स्मॉलर दॅन 5/3 असं त्याचा आपल्याला अर्थ काढता येईल. म्हणजे आपण याची कन्व्हर्शनही पाहिलं आहे आणि त्याचं कंपॅरिझनसुद्धा पाहिली. अनलाईक फ्रॅक्शनची कंपॅरिझन कशी करायची हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं आहे आणि अशा सोप्या पद्धतीनं आपण हे करू शकतो. तुम्हालासुद्धा ते करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो परत एकदा 9/12 आणि 20/12 हे 2 फ्रॅक्शन आहेत. 9 आणि 20मधून 9 स्मॉलर आहे 20 ग्रेटर आहे आणि त्यामुळे 9/12 हा स्मॉलर आहे. आणि अपूर्णांकाचं रूपांतर आपण केल्यानंतर समछेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत. समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज करतात व त्या अपूर्णांकाचा छेद बेरीजच्या छेदस्थानी जसे तसाच लिहितात. ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन करताना काय करायचं आहे 3/4 आणि 5/4 हे 2 फ्रॅक्शन या ठिकाणी बघतो आहोत. 4 हा त्यांचा डिनॉमिनेटर आहे सेम असल्यामुळे आपण त्याला लाईक फ्रॅक्शन करतो. लाईक फ्रॅक्शनमध्ये असं असल्यानंतर 3 + 5 त्यांच्या न्यूमरेटरची ॲडिशन करायची आहे आणि फ्रॅक्शन फक्त 4 घ्यायचा आहे जसंच्या तसा. आणि 5 आणि 3ची ॲडिशन ही 8 येते. आपण 4 जसं तसा लिहायचा आहे म्हणजे 8/4. 3/4 + 5/4 = 3 + 5/4 = 8/4. Addition of like fractions. When adding like fractions, we add the numerator of the two fraction and write the denominator as it is. आता आपण पाहिलं होतं की दोन्हीचे फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे त्याला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो आणि लाईक फ्रॅक्शन पैकी एकच फ्रॅक्शन आपल्याला लिहायचं आहे. आता यानंतर पाहिजे समछेद अपूर्णांकाची वजाबाकी. समछेद अपूर्णांकाची वजाबाकी करताना अपूर्णांकाच्या अंशाची वजाबाकी करतात व त्या अपूर्णांकाचा छेद वजाबाकीच्या छेदस्थानी जसाच्या तसाच लिहितात. म्हणजे जसं आपण बेरीज बघितली होती त्याच प्रकारे म्हणजे त्या ठिकाणी पाहतो आपण 9/6 - 5/6 = 9 - 5. आणि हे जे लाईक फ्रॅक्शन आहेत म्हणून 9 - 5 करायचं आहे न्यूमरेटरच्या ठिकाणी. आणि 6 हा दोन्ही फ्रॅक्शन मिळून एकच 6 लिहायचं आहे. तुम्ही कसाल ना तर 6 - 6 तसं नाही करायचं आहे. आणि 9 - 5मध्ये गेलं 4/5 हा आपल्याला फ्रॅक्शन मिळालेला आहे. सबट्रॅक्शन ऑफ द लाईक फ्रॅक्शन. वेन सबट्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन्स वी सबट्रॅक्ट द न्यूमरेटर ऑफ द टू फ्रॅक्शन्स अँड राईट द डिनॉमिनेटर ॲज इट इज. 9/6 - 5/6 = 9 - 5 and take a one denominator that is 6 in denominator place is equal to 9 - 5 = 4. Therefore the fraction we get is 4/6 and this is a answer of the subtraction of like fractions. आता यानंतर बघायचं आहे आपल्याला भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन्स.
मित्र या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे. ही बेरीज वजाबाकी थोडीशी वेगळी आहे. 1/2 + 2/5 लाईक फ्रॅक्शन नाही आहेत, त्यांचा डिनॉमिनेटर भिन्न आहे, वेगळा आहे, डिफरंट आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, 1/2ला 2/5चा जो डिनॉमिनेटर आहे 5, त्या 5नं दोन्हीला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा त्या ठिकाणी 1ला 5नं मल्टिप्लाय करायचं आहे आणि 2ला 5नं मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस 2 × 2 आणि 5 × 2 म्हणजे 1/2चा जो डिनॉमिनेटर आहे त्याला दुसऱ्या फ्रॅक्शनला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. त्याचं जे आपल्याला ॲन्सर मिळणार आहे ते 5/10 + 4/10 म्हणजे या ठिकाणी लाईक फ्रॅक्शन झाले आहेत. आणि आता लाईक फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची आपण शिकलो आहोत. 5 + 4/10 = 9/10 इज द ॲन्सर. तशाच प्रकारच्या याची सबट्रॅक्शन करायची. 1/2 - 2/5 हे दोन भिन्न छेद अपूर्णांक आहेत, म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन्स आहेत. या ठिकाणी काय करायचं आहे, 1/5ला 5नं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 2/5चा जो डिनॉमिनेटर आहे 5 त्यांना मल्टिप्लाय करायचं आहे, मायनस 2/5ला 2नं मल्टिप्लाय करायचं आहे, कारण 1/2चा जो डिनॉमिनेटर आहे 2 त्यांना याला मल्टिप्लाय करायचं आहे. ॲन्सर आपल्याला मिळणार आहे 5/10 - 4/10 = 5 - 4/10 = 1/10. हे ॲन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला भिन्न छेद अपूर्णांकाची सबट्रॅक्शन करायची आहे.